हॅलो गायस, पीजी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण पास्ता बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी कढई घेतलेली आहे. कढई छान अशी गरम करून घ्यायची. त्यामध्ये पाणी टाकायचं आहे. जेवढा आपण पास्ता घेतलेला आहे त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी टाकायचं आहे. पाणी कोमट झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पास्ता टाकायचा आहे. पास्ता टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. चमचाभर असं मिक्स करून घ्यायचं. झाकण ठेवून 5 मिनिटं बॉईल करून घ्यायचं. पास्ता आपला बॉईल झालेला आहे. तर इथे मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे तो पास्ता एका प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर इथे मी तीच कढई ठेवलेली आहे. त्या कढईमध्ये 2 चमचे तेल छान गरम झाले की बारीक चिरलेला कांदा छान असा परतून घेतला त्यामध्ये आपल्याला टोमॅटो आणि शिमला मिर्च ॲड करायचे आहे. तुम्ही दुसऱ्या सुद्धा भाज्या ॲड करू शकता. आता ह्या भाज्या छान आपल्याला परतून घ्यायच्या आहे. परतून झाल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला मीठ आणि हळद टाकत आहे मी. हळद तुम्ही ऑप्शनल आहे, तुम्ही टाका किंवा नका टाकू. आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला दोन्ही इन्ग्रेडियंट्स. आता ह्यामध्ये टोमॅटो केचप, सोया सॉस आणि रेड चिली सॉस टाकत आहे मी. 2-2 चमचे मी टाकलेले आहे तिथे अंदाजे. आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे. आता पाण्याला उकळी आली की त्यामध्ये मी पास्ता मसाला टाकत आहे. पास्ता मसाला टाकल्यानंतर ते मिक्स करून घ्यायचं आणि बॉईल केलेला पास्ता ह्यामध्ये ॲड करायचा आहे आपल्याला. आता ॲड करून मी 2-3 मिनिटं छान असं त्यामध्ये परतून घेते. आता त्यामध्ये आपल्याला चीज टाकायचं आहे. इथे मी अमूलचं चीज टाकत आहे. तर ते सुद्धा छान असं परतून घ्यायचं, चीज मेल्ट होईपर्यंत. इथं आपल्याला डिलिशियस पास्ता तयार आहे. खूप छान असा दिसतोय, कलर पण खूप मस्त असा आलाय. घरच्या घरी असा तुम्ही नक्की ट्राय करा. ही रेसिपी कशी वाटली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. अशाच वेगवेगळ्या रेसिपीसाठी पीजे रेसिपी ह्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ.